नमस्कार. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या व आपल्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जेव्हा पण नवीन वर्ष येतं ना, आपण काही ना काहीतरी रिझोल्यूशन बनवतो आणि माझी एक इच्छा होती जेव्हापासून मी मिनी व्लॉग सुरू केलेत ना, त्या फर्स्ट व्हिडिओमध्येच मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि ती वस्तू मी आजच्या या शुभमुहूर्तावर खरेदी करणार होते. सकाळी लवकर उठून घरातली सगळी तयारी वगैरे केली. मस्त दाराला तोरण वगैरे बनवून घेतलं. दाराला तोरणं वगैरे लावली आणि त्यानंतर गुढी उभा करून घेतली. गुढीसमोर छान रांगोळी वगैरे काढली आणि गुढीची पूजा वगैरे करून घेतली आणि गुढीला जो खास नैवेद्य लागतो म्हणजे गूळ आणि कडुनिंब तो सुद्धा खाल्ला आणि गुढीला सुद्धा ठेवला. त्यानंतर ना ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. मला खूप दिवसापासून ना एक ट्रायपॉड घ्यायचा होता, त्यामुळे मी आजच्या शुभमुहूर्तावर हा खरेदी केला. आणि हा जो ट्रायपॉड आहे ना, तो माझं कॉन्टेंट क्रिएशन सुरू केल्यानंतर 1 मंथ नंतर मी घेणार होते, पण नंतर विचार केला की आजच्या या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तापेक्षा दुसरा कोणता मुहूर्त असू शकत नाही, त्यामुळे मी तो आजच खरेदी करून टाकला आणि त्यानंतर त्याची छान पूजा वगैरे करून घेतली. कारण कोणतीही नवीन गोष्ट आपण घेतली ना की त्याची पूजा करून त्यानंतरच आपण ती वापरायला घेतो. हे सगळं पूजा वगैरे गुढी उभा करून झाल्याच्या नंतर ना मला स्वयंपाक सुद्धा करायचा होता पुरणपोळ्याचा, त्यामुळे त्याची तयारी केली. कटाची आमटी बनवली एका साईडला आणि एका साईडला लगेचच सगळ्या पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर ना गुढीला नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर ना आमची आजच बिल्डिंगची ना सत्यनारायणची पूजा असते, तिकडे सुद्धा तयारीला जायचं होतं. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.